नवी मुंबईतील भाजी मार्केटमध्ये पावसाचे परिणाम स्पष्टपणे जाणवत आहेत. सततच्या पावसामुळे शेतातून येणाऱ्या भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. त्यामुळे भाजीपाल्याचे दर झपाट्याने वाढले आहेत. सध्या 120 ते 180 रुपयांपर्यंत भाज्या विकल्या जात आहेत. आवक कमी असल्याने दर वाढतात. व्यापाऱ्यांच्या मते पावसाचे हे वातावरण पुढील काही आठवडे असेच राहिले तर दरवाढ होईल. अनेक शेतकरी पावसामुळे अडचणीत असून नवा भाजीपाला उत्पादनाला उशीर होण्याची शक्यता असल्याने दर आणखी काही काळ स्थिर राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भाज्यांचे दर 180, 120 आणि दर आता कमी आहेत, जास्त आहेत? हा, कमी जास्त होऊन जातो. मालाला जसं घेईल तसं असतं. या काही दिवसांपूर्वी कसं होते? काही पूर्वी दिवशी उन्हाळ्यात स्वस्त होता, पाऊस लागल्यावर जरा महाग झाला. भाजीची आवक कशी आहे? किती येते भाजी? भाजीची आवक कम आहे आता. त्यामुळे भाज्यांचे दर वाढले. ग्राहक घेतात? गिराईक घेतात, जरा महाग जास्त कमी करून घेतात गिराईक. भाज्यांचे दर आता कधीपर्यंत असेच राहतील? झाले तरी 1 महिनाभर असंच राहणार भाव. SIP सुरू केली नाही मग संपत्ती कशी वाढणार? 15 वर्षांचा अनुभव असलेल्या 1700हून अधिक समाधानी ग्राहक आणि 50 कोटींचं व्यवस्थापन असलेल्या वेल्थ क्रिएशन फायनान्शियल सर्व्हिसेस चे संस्थापक विकास देशमुख आणि शर्मिला देशमुख यांना आजच संपर्क साधा. SIP, SWP, म्युच्युअल फंड्स ने अधिक स्थैर्य मिळवा. 5100हून अधिक गुंतवणूकदारांचा विश्वास. आता तुमची वेळ. नाशिक, संगमनेर, जयपूर येथे मोफत सेमिनार. आमच्या इतर सेवा आहेत हेल्थ अँड लाईफ इन्शुरन्स, पोर्टफोलिओ मॅनेजमेंट, NCDs अँड कॉर्पोरेट FDs. संपर्क करा आणि तुमच्या आर्थिक साक्षरतेची सुरुवात आजच करा.